नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवीन उपक्रम नव्या वर्षामध्ये कोणता उपक्रम सांगितला होता? टिक्कर मराठी दिनदर्शिका. जे जे दिवस महिन्यातले आहेत ते प्रत्येक दिवस त्यांचं वैशिष्ट्य काय ते आपण यामध्ये पाहणार आहोत. कारण बरेच प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जातात. अत्यंत महत्वाचं आहे. आज तारीख 2 जानेवारी 2025. बघूया याचं महत्व काय. सुरुवात करूया. 2 जानेवारी 2025. सर्वात महत्वाचं, 1757 प्लासीच्या लढाईतील इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा पराभव केला आणि या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया हा घातला गेला भारतामध्ये आणि ईस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केलं. ते काय होती? 2 जानेवारी 1757. कोणामध्ये आलं? रॉबर्ट क्लाइव्ह आणि सिराजुद्दौला यांच्यामध्ये आलं ना. महत्वाचं इतिहासाच्या दृष्टीने. त्यानंतर 1881 मध्ये लोकमान्य टिळकांनी पुणे येथे मराठा नियतकालिका सुरुवात केली. ती तारीख होती 2 जानेवारी 1881. 1885 पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालय हे सुरू झालं 2 जानेवारी 1885. 1905 मध्ये मांचुरियातील पोर्ट आर्थर सिटी येथील लढाईत जपानी सैन्याने रशियाचा पराभव केला. पण आपल्यासाठी महत्वाचं काय तर 1905 हे ऐतिहासिक दृष्टीने मी सांगतोय, बंगालची फाळणी केली होती तेच वर्ष. बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय काही मुलं काही एक्झाम्स देत असतात तर त्यांच्यासाठी हे वर्ष सुद्धा महत्वाचं आहे. बरोबर आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना कधी झालेली आहे? 2 जानेवारी 1936 मध्ये. बरोबर आहे की नाही. मध्य प्रदेशातील उच्च न्यायालयाची मुख्य न्यायाधीश, याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत हे कमेंट्स मध्ये मला सांगायचं. 1942 मध्ये दुसरे महायुद्ध जपानी फौजांनी मनिला त्यानंतर फिलिपाईन्स याचा ताबा मिळवला. काय होतं? 2 जानेवारी 1942. आपल्याकडे काय झालं होतं? चले जाव मुवमेंट म्हणजे चले जाव चळवळ ही सुरू झाली होती आणि फिलिपाईन्स इथून काय होतं सांगा? रेमन मॅक्सेसे पुरस्कार मागच्या वर्षी 2023 कोणाला मिळाला? कोणाला? डॉक्टर रवी कन्नन. ते कोण आहेत? ऑन्कोलॉजिस्ट म्हणजे कॅन्सरचे तज्ञ आहेत, डॉक्टर आहेत. बरोबर की नाही. या वर्षी रेमन मॅक्सेसे 5 जणांना मिळाला. बरोबर आहे. जमत असेल तर कमेंट्स मध्ये सांगा, जरूर सांगा. 1945 2 जानेवारी दुसरे महायुद्ध जर्मनीच्या वायुसेनेच्या लढाऊ विमानांनी फ्रेंच, बेल्जियम आणि हॉलंड यामधील विमानतळांवर हल्ला केला. रशियाचे ल्युना आपल्यासाठी महत्वाचं आहे. 1951 अंतरिक्षयान म्हणजेच स्पेस जे आहे, हा सॅटेलाइट जे आहे ते चंद्राच्या दिशेने प्रक्षेपित केलं. तेच होतं 2 जानेवारी 1951 ल्युना. बरोबर आहे. आणि चंद्रयान आपलं 3 जे आहे हे कोणत्या रॉकेटद्वारे केलं? हा LVM-3M4 हे लक्षात ठेवा. आता PSLV C60 या रॉकेटद्वारे कोणतं प्रक्षेपित केलं हे तुम्ही मला सांगायचं. 1954 राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारतरत्न महत्वाचं आहे याला सुरुवात केली 1954 मध्ये. आता भारतरत्न पहिल्यांदा किती जणांना देण्यात आलं? सुरुवात झाली त्यावेळेला तर 3 देण्यात आलं. सर्वपल्ली राधाकृष्णन, त्यानंतर CV रमन जे रमन इफेक्टचे आहेत आणि कोण बरं? पहिले गव्हर्नर C राजगोपालाचारी है ना. या 3 सुरुवात झाली आणि या वर्षी किती जणांना देण्यात आलं? 5 जणांना. कर्पुरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, त्यानंतर चौधरी चरण सिंह, PV नरसिंह राव आणि कोण बरं? हरित क्रांतीचे जनक सांगा. चला. पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शताब्दी निमित्ताने टपाल तिकिटाचे प्रकाशन 1985 2 जानेवारी. 2 जानेवारी 2000 संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचं पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते काय झालं? प्रकाशन. अटल बिहारी वाजपेयी यांची आपण 100वी जयंती साजरी केली है ना. 25 डिसेंबर 1924 ला त्यांचा जन्म. 25 डिसेंबर हा सुशासन दिवस म्हणून आपण करतो. त्यानंतर 2 जानेवारी 2000 पनामा सरकारने 85 वर्षाच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला. हा कालवा कुठे आहे हा कमेंट्स मध्ये सांगायचं. जन्म बघूया. कोणता जन्म आहे? 1920 अमेरिकन जीव रसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथा लेखक आयझॅक ॲसिमोव्ह यांचा जन्म. 6 एप्रिल 1992 ला त्यांचा मृत्यू. अकाली दलाचे अध्यक्ष हरचंद सिंग लोंगेवाल यांचा जन्म
मृत्यू 20 ऑगस्ट 1985. यावेळेला काय झालं होतं? पुणे करार. माहितीये ना तुम्हाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये जो करार झाला तो पुणे करार, आणि त्याला काय म्हणतात बरं? येरवड्याचा करार, ऐक्य करार. भारतीय क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांचा जन्म 2 जानेवारी 1959. भारतीय क्रिकेटपटू रमन लांबा यांचा जन्म 1960 2 जानेवारी. मृत्यू त्यांचा 23 फेब्रुवारी 1998. मृत्यू दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी याचं निधन झालं 1316 2 जानेवारी 1316. बरोबर आहे. 1935 स्वातंत्र्य सैनिक टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांतीय काँग्रेसचे नेते वकील मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर यांचं निधन झालं. जन्म त्यांचा 19 ऑगस्ट 1886. बरोबर की नाही. भारत कायदा कधी आला होता? 1935 मध्ये. बरोबर की नाही. 1943 हुतात्मा वीर बाजी कोतवाल यांचं निधन झालं 2 जानेवारी 1943 ला. 1944 2 जानेवारी अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, अत्यंत महत्वाचं आहे, यांचं निधन झालं. जन्म त्यांचा झाला होता 23 एप्रिल 1873. ओके, तर हे लक्षात ठेवा. विठ्ठल रामजी शिंदे यांचं निधन. तर हे संपूर्ण आपलं मृत्यूच्या संदर्भात होतलं. काही आणखीन आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि महिला चळवळीचे कार्यकर्ता विमला फारुके यांचं निधन 1999. पर्यावरणवादी अनिल अग्रवाल यांचं निधन 2002 ला. भारतीय शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर हे आपल्यासाठी महत्वाचं आहे 2015. बरोबर आहे. 2 जानेवारी 2015 ला वसंत गोवारीकर यांचं निधन झालं. आणि आंतरराष्ट्रीय अंतर्मुख दिवस हा आजचा दिवस आहे. पण पहिला जो मुद्दा सांगितला तो मुद्दा महत्वाचा आहे. 1757 प्लासीचं युद्ध झालं होतं आणि ते युद्ध इंग्रजांनी ज्या दिवशी जिंकलं ते 2 जानेवारी 1757. बरोबर आहे की नाही. आणि रॉबर्ट क्लाइव्ह हा पहिला गव्हर्नर बंगालचा. तर हे दिनविशेष होते. तुमचा पाठिंबा, तुमचा सहयोग फार महत्वाचा आहे. प्रत्येक दिवसाचं महत्व मी सांगतोच आहे. परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. पुन्हा भेटूया 3 तारखेला. जय हिंद.